एकदम सरळ, एकदम सरळ. पाटील साहेब, आम्हाला फ्री मध्ये जेवण मिळणार की नाही? फ्री मध्ये भेटेल तुम्हाला जेवण, पण जर चांगलं असेल तर आवर्जून तुम्ही टिप पण देऊ शकता आमच्या खानावळीला. तुझ्यासोबत आली तर मी पण काय दिसायला लागली, मगाशी मी गोरी दिसत होती. नाही, मी गोरा आहे. प्लीज. माझ्या आईने मला गोरा जन्माला घातला. मी अजून पण थरथरते. भाई एवढा डेंजर राड होता, मी रडत होती. सोबत झोपला बघ. अजिबात त्याला टेस्ट नव्हती. म्हणजे घरात केलेला फोडणीचा भात आणि चायनीज यामध्ये काही अंतर नव्हतं. पण फोडणीचा भात चांगला करतेस तू. आणि मग आम्ही झोपी. वा वा वा. बाळा तू कितीला आहेस ग? नमस्कार मंडळी, वेलकम टू अनदर डे. डे 2 ऑफ श्रीवर्धन पिकनिक. आळशी माणूस आताशी उठलंय, फक्त फ्रेश होऊन आलंय म्हणजे खायला. आमच्याकडे आज आहे घावणे आणि चटणी, टिपिकल मालवणी ब्रेकफास्ट. सो आता आम्ही खातो आणि जातो फिरायला. घावणे घावणे घ्या ना आमचे घावणे. पाहुण्यांचे गावणे. मालवणला सोडे भेटतोय. मालवणी बोलली, मालवणी स्पेशालिटी मालवणी स्पेशालिटी मालवणी. आमच्याकडून तुमच्याकडे आलंय, समजलं ना? तुम्ही घेऊन गेला. ऑलरेडी होता आमच्याकडे. प्लीज 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 असं कसं होऊच नाही शकत, असं होऊच नाही शकत. ऑलरेडी तुमच्याकडे ऑलरेडी आमच्या त्याचा उदय झालेला. नो नो नो, काहीच दिसत नाही. त्या रोडनी आलो आणि आता नारळ पाणी पियाला थांबलं. हा सनसेट पॉइंट पण आता इथे खूप ऊन आहे, तर संध्याकाळी इथे येऊ आम्ही. पण छान वाटतं. सो आम्ही दिवी आगरला आलेलो आहे आणि आता आम्ही थोडस आलो, फ्रेश झालो. अँड नाव वी आर गोइंग टू गणपती मंदिर आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे जेवायला. जेवणार आणि मग बघू काय करायचं, नंतर मग डिसाईड करू. बिकॉज खूप गरमी आहे. वन सजेशन, प्लीज गरमीमध्ये कुठे फिरायला जाऊ नका. थंडीत जावा, पावसाळ्यात जावा, गरमीत कुठेही जाऊ नका, कारण हॉरेबल गरमी असते, हॉरेबल. तो आता आम्ही दिव्यागरच्या गणपती मंदिरात आलो. आतमध्ये जर शूट नाही करू शकत म्हणून. आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. लोक काय करताय काहीतरी. अच्छा, हे लोक ओटीचं सामान घेतात. ठीक आहे, आता आम्ही जातो जेवायला. काम करतो मी काम. आणि मग आराम. चला, आम्ही आलोय पाटलांच्या खानावळी जेवायला. पाटील साहेब, आम्हाला फ्री मध्ये जेवण मिळणार की नाही? फ्री मध्ये भेटेल तुम्हाला जेवण, पण जर चांगलं असेल तर आवर्जून तुम्ही टिप पण देऊ शकता आमच्या खानावळीला. आधी चांगलं निघू दे तरी, ते बघायचं आम्हाला. चांगलंच असणार आहे. जेवण एक उत्तम आहे, खाऊन बघा आणि नंतर पण सांगा कसं आहे जेवण. ओके, नक्की. मच्छी तर तुम्हाला एक नंबरच भेटणार, त्यात काय म्हणजे विषय नाहीये. तुम्ही व्हेज का खाणार? खाऊन बघा. नॉन व्हेज खावा ना? माझा उपवास आहे ना, सांगितली मी व्हेज खातो, तुम्ही खा. पाटील बाई, काय नाही म्हणलं, आम्हाला फ्री मध्ये भेटणार म्हणून लपटून का एकदम मस्तपैकी खा. जय करा. सोलकडी भेटली.
आम्ही येतो मम्मम खातो सो आम्ही दुपारी जेवून आलो आणि येऊन झोपलो ऍज युजल. आणि आता आम्ही जाणार आहे वॉटर स्पोर्ट्स करायला. ये त्याच्यासाठी मी रेडी झालाय अँड पण मला आता वॉटर स्पोर्ट्स करायची थोडीशी भीती वाटते. आणि कारण इथे अचानक दुपारपर्यंत ऊन होतं आणि आता झोपून उठलो, मध्येच लाईट गेली आणि आता लाईट आली आहे, बट इथे घडघडत आहे आणि वीज चमकतीये आणि हवा पण जरा जोरातच झाली आहे. सो आय डोंट नो तुला लोक करायला देतील का नाही का. चल बघूया बीचवर जाऊन. अचानक तुझ्यासोबत आली तर मी पण काय दिसायला लागली, मगाशी मी गोरी दिसत होती. नाही मी गोरा आहे. प्लीज माझ्या आईने मला गोरा घालून मला घातला. तू काय काय करणार? मी फक्त पाण्यात भिजणार, पाण्यात जाणार आणि पाण्यात खेळणार. समुद्र बोलवतोय मला, मला समुद्र खुणावतोय. मी जाणार पाण्यामध्ये. एकदम सरळ, एकदम सरळ. त्यांना विचार मंदिरात जायचं का? मंदिर आहे. दुपारी पाणी पण नव्हतं ना. हा आता वाढलंय, पाणी पण वाढलंय. आम्ही दुपारी इथे आलेलो इन्क्वायरी करायला, तेव्हा इथे पाणी नव्हतं, आता इथपर्यंत पाणी आलंय. चला कर या वॉटर स्पोर्ट्स. हे बघ इथे मी दाखवते ड्रॅगन वगैरे आहे. हे बघ हे लोकांचं काय चाललंय, चालू व्हायच्या आधीच गेले हे लोक. बाहेर काढणार आहेत, बाहेर काढून दिलं ते आधीच गेले दोघं नाचायला तिकडे. बघ तर काय चाललंय, मला खरंच कळलं. बाबा हा नाटक बघा, नाटक नौटंकीचं नाटक. मी अजून पण थरथरते. भाई एवढा डेंजर राईड होता, मी रडत होती. पण तुला उलटी येते. एवढं खतरनाक खतरनाक. हे गोल गोल फिरायचं काय होतं, त्याला काय बोलतो? नाही बंपर नाही, गोल 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 काय होतं हे काहीतरी गोल. हे डिस्को राईड. डिस्को राईड भाई साहब, गोल गोल एवढं फिरवलं त्याने. आधी नाही सांगितलं मज्जा येणार. डेंजर. ते ड्रॅगन तरी काहीच नाही होता, हा तर एकदम खतरनाक होता. मला तर एक टाइमला वाटलेलं मी गेली, आता पेडली मी. आता हे दोघं परत गेले, आशिक आणि श्री. माझा आवाज गेला ओरडून. लोक स्लीपर राईड करतायत. हे दोघंच करतायत ही राईड, आमच्याने काय होणार नाही बाई. हे खूप डेंजर आहे. हे तुम्ही लोक नाही जाणार यांच्यासोबत? हे तुम्ही लोक नाही जाणार यांच्यासोबत? दोघांनाच पाठवणार? मग तू हा ठीक आहेत ना तुम्ही? हा मग ठीक आहे. हा तुम्ही लोक पण जावा त्याच्यासोबत. कसं करणार यार तुम्ही लोक? डेंजर ऍक्टिंग कमी कर जरा. चालू होती भाई, मला तर आताच भीती वाटते. माझी तर त्या डिस्को मध्ये हवा टाईट झालेली आहे, कसं करणार आहे लोक?
केवढा लांब केवढं लांब आहे. आणि 6 आणि त्या लाटा पण यायला लागल्यात. मग लाटा तरी येत नव्हत्या. कुठे काय झाले? बापरे तिकडे गेले, निघतच नाहीये गाईचा पद. आणि बघू ना केवढा लांब तो घेऊन गेला. अरे खूपच लांब घेऊन गेला बालू. यांनी सांगितलंच ना बकवास लोकांनी. आले 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 आले. नाही बाई. नाही यांचा उत्साह. सोबत सोबत झोपला बघा. पडले पडले. सही आहे भाई, सही आहे, सही आहे. कॉन्टेंट मिल गया. कसा होता? खूप डेंजर अनुभव. परत झालं. मोठं व्ह्यू मोठं व्ह्यू. व्हिडिओ काढते. श्रीमंतांचा आमचा आवडता स्पॉट हा. आमचा नाही, माझा नाही. म्हणजे आम्ही मित्र इकडे नेहमी फर्स्ट टाइम आले. इथे म्हणजे आता गर्दी वाढली आहे. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा इथे कोणीच नव्हतं. असे स्टॉल वगैरे काहीच नव्हतं. तर इथे आम्ही टेंट वगैरे बांधणार होतो राहण्यासाठी वगैरे. पण आता गर्दी वाढली आहे. माणसाचं असं वाटतं मला. बघू आता भविष्यात कधी जमलं तर करू. सो आम्ही वॉटर स्पोर्ट्स करायला गेलेलो. नंतर आम्ही पाण्यात खेळायला गेलो आणि एवढं फटाफट खेळून मिळून झालं. संपत नव्हतं आधी. खेळून मिळून हा जबरदस्ती काढलं. आणि त्यांना सनसेट पण बघायला जायचं होतं. तर आम्हाला बोलतो सनसेट बघायला तसेच जाऊया. असं ओले बिले आणि एवढं लांब यायचं होतं सनसेट बघायला. सो आम्ही काय केलं, आम्ही फास्ट एकदम कुठल्या 5 मिनिटात आम्ही मिल्खा सिंगच्या स्पीडने गेलो आमच्या रूमवर. फटाफट चेंज केलं आणि फटाफट इथे आलो आणि सनसेटच्या आधी आलो आणि छान छान फोटो काढले. नाहीतर हा माझे नाही फोटो काढले पण माझे छान काढले. माझ्या नवऱ्याने माझे एकदम गाढ फोटो काढले. आशिषने माझे फोटो छान काढले. सो आता आम्ही सनसेट बघितला. मग आम्ही गेलो मम्मम खायला जेवायला. वा 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 वा. मम्मम खायला गेलो जेवायला गेलो. काय बाळा तू? बाळा मी नाहीये स्कूलमध्ये. आम्ही जेवायला गेलो आणि श्रीला चायनीज खायचं होतं गावात येऊन. सूप मला किलो सूप नाही प्लीज चायनीज. म्हणून आम्ही चायनीज खायला गेलो आणि एवढं बंगाल चायनीज होतं की विचारू नका. चव अजिबात त्याला टेस्ट नव्हती. म्हणजे घरात केलेलं फोडणीचा भात आणि चायनीज यामध्ये काही अंतर नव्हतं. पण फोडणीचा भात चांगला करतेस तू. हा पुढे मला बोलायचं होतं ना. काही अंतर नव्हतं तू बोललास म्हणून. हा मग पुढे फुल स्टॉप मी लावलाच नाही ना. पूर्णविराम कुठे लावला? सो या कुठे या? कोण या? चला. हा तर आम्ही पकावचं चायनीज खाऊन आता आलेलो आहे. ठीक आहे ना. एवढं काय. आता आम्ही आंघोळ करणार. आम्ही एकत्र करूया आंघोळ आपण. मग आम्ही काय, मी आंघोळ करणार. आम्ही तू तुझी आंघोळ करणार, माझी आंघोळ करणार, आशिषची आंघोळ करणार, पनूची आंघोळ करणार आणि मग आम्ही झोपी. वा वा वा. बाळा तू कितीला आहेस ग? नाही मग आम्ही बघू काय करायचंय ते. आम्हाला उद्याचं प्लॅनिंग करायचंय. आम्ही उद्याची प्लॅनिंग करणार. सो या बाळा तुझं लग्न झालेलं आहे की नाही? माझं लग्न झालंय बाळा. तू मम्मम करतेस, तू झोपी पण करतेस. सगळं करत आहे मी सगळं. मग तुला झोपाळा बांधू झोपायला? प्लीज आवडेल मला. मज्जा येईल मला झोपायला साडी आहे ना आईची एखादी लावतो. कुठे लावणार आहेस? कुठेही लावली. खाली येईल साडी घातल्यावर. आणि मग गाणं गातो, अंगाई गातो. हा धू रे बाळा. लिंबणीचं झाड. वा वा वा.
एनिवेज सो या दॅट्स इट फॉर टुडे. आता भेटूया उद्या मी काय काय करणार आहे आय डोंट नो. काहीच नाही करणार. फक्त प्रवास करणार आहे फक्त प्रवास करणार आहे. सो उद्याचा ब्लॉग भाऊचं काय मी जेट्टी मार्गे जाऊ. मोस्टली नाही येणार उद्याचा ब्लॉग. सो येस सांगायची गरज माहिती नाही आला येऊ पण शकतो जर काही इंटरेस्टिंग असेल तर. नाही ओ माय देवा रे देवा. नथिंग. एनिवेज ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अँड इफ यू डिड देन प्लीज लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके बाय.